कुलस्वामिनी या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण दिव्यांच्या अमावस्येला कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणार आहोत. आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीपप्रज्वलन करून घरातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलतेसाठी प्रार्थना केली जाते. पण परंपरेनुसार या दिवशी काही गोष्टी टाळणे महत्त्वाचे मानले जाते. पहिली चूक, तुटलेले किंवा तडे गेलेले दिवे वापरू नका. दीपपूजेसाठी शक्यतो स्वच्छ आणि अखंड दिवेच वापरावेत. खंडित दिवे पूजेत वापरणे अशुभ मानले जाते. दुसरी गोष्ट, दिवे वाऱ्यामुळे वारंवार विझणार नाहीत याची काळजी घ्या. पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी लावलेले दिवे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. तिसरी चूक, अस्वच्छ दिवे पूजेत ठेवू नका. दिवे घासून पुसून स्वच्छ करावेत. तसेच देवघर आणि पूजेची जागाही स्वच्छ ठेवावी. चौथी गोष्ट, मांसाहार आणि मद्यपान टाळावे. अमावस्येचा दिवस अनेक कुटुंबांमध्ये धार्मिक आणि संयमाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी शक्यतो मांसाहार आणि मद्यपान टाळावे. पाचवी गोष्ट, तामसिक अन्न टाळून सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास साधे, सात्विक आणि घरगुती भोजन करावे. सहावी गोष्ट, घरात भांडण, वाद आणि कटकट करू नका. या दिवशी घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवावे, अशी परंपरा आहे. त्यामुळे कोणावरही ओरडणे, अपमान करणे किंवा विनाकारण वाद घालणे टाळावे. सातवी गोष्ट, गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. घराच्या दारी भिक्षुक, गरजू किंवा मदतीची अपेक्षा असलेली व्यक्ती आली तर आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा मदत करावी. आठवी गोष्ट, संध्याकाळी विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत. तुळशीला पवित्र मानले जाते. त्यामुळे पूजेची आवश्यकता नसताना, विशेषतः संध्याकाळच्या वेळी, तुळशीची पाने तोडणे टाळावे. आणि सर्वात महत्त्वाचे, परंपरेनुसार दीपपूजा केल्यानंतरच भोजन करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये पाळली जाते. त्यामुळे संध्याकाळी दीपपूजा करून मगच अन्नग्रहण करावे. मित्रांनो, दिव्यांची अमावस्या हा केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही, तर घरात प्रकाश, स्वच्छता, शांतता आणि सकारात्मकता निर्माण करण्याचा दिवस आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कुलस्वामिनी या चॅनलला सबस्क्राईब करा.